नमस्कार मित्रांनो, मी उमेश पाटील स्वागत करते आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज आहे शनिवार आणि आज मला एक भरपूर काम आहे. ॲक्च्युली माझी गाडी सर्व्हिसिंगला टाकायची टू व्हीलर. त्यानंतर एक पार्सल येणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि बघू अजून अजून काय मजा मस्ती होते आज दिवसभरात घरामध्ये. आता वाजले सकाळचे 10 आणि सर्व्हिस सेंटर 9 वाजता ओपन होतं. अशी आईस चालू आहे आमची, कारण टी व्ही चालू आहे. तर आता मी पटकन ना सर्व्हिस सेंटरला जातो, आधी गाडी टाकतो आणि मग बघू गाडीला तर किती खर्च येतो. भरपूर काम आहे ॲक्च्युली गाडीमध्ये. विल सी. ही उभी आहे माझी गाडी इथे, तर बघूया. ॲक्च्युली आहे भरपूर प्रॉब्लेम आहे गाडीत आणि मला वाटतं खूप दिवस झालेत मी सर्व्हिसिंग केलेली नव्हती गाडीची. आता टाकूनच येतो. शनिवार आहे, 2 दिवस तरी लागतील मला वाटतं. दिली तर एका दिवसात होईल, नाही तर 2 दिवस घेतील मे बी. चला बघूया, आता सर्व्हिस सेंटरला भेटतो मित्रांनो. गाडीचा माझा नंबर आहे बघा 16वा. सीटवर नंबर आहे या नंबरवर तसा 16वा नंबर आहे. येतील 10 मिनटात ते लोक जॉब कार्ड तयार करतात. बघू. हे नवीन सर्व्हिस सेंटर झालं आहे आमच्या इथं, असं दिसतंय मला. आधीचं त्या बिल्डिंगला होतं, तर या बिल्डिंगला घेतलं आहे. गाडीत सगळ्यात मोठा इश्यू म्हणजे हा आहे की जेव्हा मी हे स्विच यूज करतोय फॉर लेफ्ट इंडिकेटर, हे इंडिकेटर चालू शकतो. तर मला हे स्विच असं पकडून ठेवावं लागतं, तेव्हा ते इंडिकेटर चालू होतं. मला वाटतं हे स्विच चेंज होईल असं मला वाटतं. त्याच्यानंतर पेट्रोल खूप खाते गाडी, खूप जास्तच, आणि ॲव्हरेज पण ड्रॉप झाला आहे. आता बघू काय किती खर्च काय करू. सगळे फिल्टर्स चेंज होते. वा वा, इथं क्रिकेटचं कोचिंग होते मला वाटतं. पोरं बसलेत बिचारे, कोच अजून आलेले दिसत नाही त्यांचे. मस्त आहे नेट वगैरे. काय ना, आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं. लय लांब लांब जावं लागायचं कोचिंगसाठी. हे मस्त यार, म्हणजे पुढचे क्रिकेटर घडतात असं म्हणायला काय हरकत नाही. ती एक चांगली पण गोष्ट आहे ॲक्च्युली, घडायला पाहिजे. क्रिकेट फुटबॉल सगळ्यांमध्ये पोरांनी यायला पाहिजे. बरं चला, गाडी आता सर्व्हिस सेंटरला टाकली आहे. संध्याकाळी 5 वाजता म्हटला येतो की कॉल कर, त्याच्यानंतर मी येईल. बघू गाडी आज मिळते का उद्या मिळते, आय डोंट नो, ते आता कळेलच. आता आजचा शनिवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. ऋतासोबत माझ्या मस्ती. तर ऋता अजून काय काय त्रास देते काय माहिती आज. A few moments later. पण मित्रांनो, मी घरी पोहोचलो आहे आणि माझं पॅकेज डिलिव्हर झालं आहे ॲमेझॉनकडनं. ह्याच्यात काय आहे ना, हे मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो. आणि हे वेट वाईस मागवले होते ऋतासाठी आमच्या. ऋता मॅडम अशा बसल्यात, मग अशी तिकडं बसल्या होत्या, आता इथं बसल्यात आणि गाणी चालू आहेत. चला, बेकार गरम होत आहे, थोड्या वेळात भेटतो मित्रांनो. ऋता कशी बघा झोपली मित्रांनो, टी व्ही बघत बघत झोपून गेली. तिला मागासपासून खेळत होती तिची टी व्ही बघते आणि त्यातच झोपली. शांत झोपली. आता जर मी आता टी व्ही बंद केला ना, ती लगेच उठेल. त्यामुळं ते चालू राहते, थोडा वेळ शांतता राहील. चला मित्रांनो, आता ह्या बॉक्सला आपण फोडूया. ह्याच्यात काय आहे तुम्हाला दाखवतो. चला, ह्याच्यात काय आहे ना, आता चेक करू. मला माहिती आहे काय आहे, मला फक्त तुम्हाला दाखवायचं. तर हे काय आहे, मोनोपॅड किंवा स्टँड किंवा मिनी ट्रायपॉड, हे असं मी मागवलेलं आहे. त्यानंतर आहे एक ॲक्शन कॅमेरा मी मागवला डिजिटेकचा, जो 5K 30 FPS पर्यंत शूट करू शकतो. आणि अजून काय आहे, अजून आहे एक मायक्रो SD कार्ड. जर आता एक एक करू आपण अनबॉक्सिंग करू. हा बॉक्स जरा साईडला ठेवूया आपण. मला वाटतं आधी ट्रायपॉड बघावा. इथे आपण आपला कॅमेरा इथे ॲड करू शकतो ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आता याचं सेटिंग मला बघायला लागतील की कसं असतं काय असतं, त्याशिवाय तर मला काय जमणार नाही. तर मित्रांनो, आता ह्या ॲक्शन कॅमेराला आपण अनबॉक्सिंग करूया. बघू की आतमध्ये कसं आहे, काय क्वालिटी आहे कॅमेऱ्याची वगैरे. ठीक आहे, त्यानंतर शूट पण करून बघू 1-2 गोष्टी की त्याच्यात व्यवस्थित शूट होतात का बघूया आपण जरा. ओके, वा, असं मस्त केस आलेली. आता ह्या केसमध्ये असेल कॅमेरा. हा हा मित्रांनो, माझा पहिला ॲक्शन कॅमेरा, ज्याच्याने मी आता मोटो व्लॉग वगैरे शूट करू शकेल. एक नंबर. पुन्हा वॉटरप्रूफ केस आहे ही, आणि बजेट फ्रेंडली कॅमेरा आहे, जास्त महाग पण नाही आहेत हा. आपण एक एक ह्याचं आता खोलूया. ह्याच्यात काय काय दिलं आहे ह्या लोकांनी, खूप काही गोष्टी दिल्या आहेत. ही त्याची केस आहे. अजून एक हे माउंट आहे, हँडल माउंट आहे. हे माउंट आहे जे हेल्मेटला पुढं लागेल आहे. गेस काही नट्स आहेत. एक ही बॅटरी दिलेली आहे त्यांनी, 1350 mAhची बॅटरी आहे मित्रांनो. 2 बॅटरी असतील, एक कॅमेऱ्यामध्येच असेल आणि एक ही आहे. अशा 2 बॅटरी दिल्या आहेत. आता मलाही नाही माहिती, मी फर्स्ट टाईमच असं काय ऑर्डर केलेलं आहे माझ्यासाठी. आता बघू एक्सपिरियन्स कसा होतो ह्याचा. तर एकदा कॅमेरा आहे ना आपण ऑन करून बघू की तो कसा चालू होतोय का नाही होतं ते. A few moments later. मित्रांनो, एक गडबड झाली. मी मागवला होता दुसरा कॅमेरा आणि हा डिलिव्हर झाला आहे दुसरा. ॲक्च्युली डिजिटेकचाच मागवला होता, गोकॅमचाच होता, डिजिटेक गोकॅम. पण माझ्या ज्या मॉडेलचं नाव होतं DAC 101 आय गेस.
ठीक आहे. आणि हा आहे DSC 002. पण शेवटी ह्याच्यात फीचर कमी आहे आणि त्याच्यामध्ये फीचर जास्त होते. तो टच स्क्रीन पण होता. ह्याला टच स्क्रीन नाही आहे, ड्युएल स्क्रीन नाही आहे. तुम्ही बघू शकता बघा, समोर इथं स्क्रीनच नाही आहे. मी उघडून बघितला कॅमेरा वगैरे, पण हा टच स्क्रीन पण नाही आहे. जी मागची स्क्रीन आहे टच नाही आहे, इथं स्क्रीन नाही आहे. सो मी आता ते ॲमेझॉनला रिक्वेस्ट टाकली आहे. तर बघू काय करतात ते लोक. पहिल्यांदा असा काही एक्सपिरियन्स आला आहे. ठीक आहे, एवढा महाग नाही आहे, पण तरी स्टील आहे ना, जे मी मागवलं होतं ते मला डिलिव्हर नाही झालं आहे. बाकी जे मागवलं होतं जसं की हा जो ट्रायपॉड होता हा बरोबर आला आहे. त्याचबरोबर हे जे SD कार्ड मागवलं आहे मी, जे ह्या कॅमेऱ्यामध्ये जात, हे पण बरोबर आलेलं आहे. पण कॅमेराच चुकला आहे. आता कॅमेऱ्याचं करायचं काय ना. सो आता मी रिक्वेस्ट टाकली आहे, बघू ते काय करतात. मे बी रिफंड करतील किंवा मला माझा ॲक्युरेट जो कॅमेरा मी जो ऑर्डर केला होता तो मला परत देतील. काय आज आमच्या ऋताची झोपच उघडत नाही आहे. हॉलमध्ये होती, हॉलमधून बेडरूममध्ये आली तरी झोपते. आता किती वाजले तुला माहिती आहे का? 6:30 वाजलेत. हा अरे असं चाललंय आज ऋताचं आमचं. जाऊ दे, माझी गाडीच रेडी आहे. मी जाऊन सर्व्हिस सेंटरला जाऊन गाडी घेऊन येतो. मित्रांनो, गाडी घेऊन आलो आहे मी. 2,000 रुपये बिल आलं आहे फक्त. आणि कार्बोरेटर चेंज करायला लागेल असं म्हटलं. त्यांनी फक्त ट्युनिंग करून दिलं आहे, काहीतरी सेटिंग करून दिली आहे जेणेकरून रेस होऊ नये गाडीची. तर आता बघू, थोडा दिवस वापरतो, नाही तर मग कार्बोरेटरची ऑर्डर द्यावं लागेल. कार्बोरेटर त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. ते म्हणतात की 7-8 दिवस लागतील आहे. कुठे येणार आहे देवाला माहिती. पुढे अजून काही इंटरेस्टिंग घडलं तर मी ते दाखवेल. नाही तर हा ब्लॉग आता इथे सेंड करतो. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अजून कंटेंट पाहायला मिळेल. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.